ते करू शकता. म्हणजे थोडासा स्पर्श झाला तर तुमचा तो अनावधानाने होतो. तर एखाद्या पानाला किंवा फांदीला स्पर्श झाला तर काहीही प्रॉब्लेम नाही, वाईट वाटून घेऊ नका. आता एक बेस्ट उपाय सांगते. ₹1 नाणं घ्यायचं आहे आणि प्रत्येक एकादशीला करायचं बरं का हे. आज तर मोक्षदा एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातली एकदम बेस्ट, एकदम पवित्र असतो हा महिना. तर ह्या एकादशीला जर आजपासून सुरुवात, आज जर पहिल्यांदाच व्हिडिओ ऐकत असाल किंवा तुम्हाला माहिती हा ₹1 उपाय, तर आजपासून सुरुवात करा आणि प्रत्येक एकादशीला हे करायचंच आहे. ₹1 नाणं घ्यायचं आणि तुळशीमध्ये ठेवायचं. आता तुम्हाला असं उघड्यावर नसतं ठेवायचं तर ते एखादं फूल वगैरे हवा, म्हणजे कोणी विचारणार नाही, कोणाला सांगत नाही बसायचं की आम्ही हे नाणं का वाहिलंय. तर मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही हे फक्त तुम्ही कोणाला तरी सांगू काय शकता किंवा हा बाबा मी वाहते, मी असं करते असं नाही सांगायचं, की तुम्ही फक्त त्यांना उपाय सांगायचं की असं असं कर, चांगलं असतं. असं जर तुमची खूप क्लोज फ्रेंड असेल, तिला काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही एवढं सांगू शकता की असं कर, हे हे खूप चांगलं असतं. तर तू ₹1 नाणं तुळशीमध्ये ठेवायचं, आज ठेवायचं, हळदी व्हायचं, नमस्कार करायचा, उदबत्ती दिवा लावायचा, संध्याकाळी तुपाचा दिवा लावायला विसरू नका. आणि उद्या जेव्हा तुम्ही ते नाणं घेणार आहात ना, तुळशी माताला, भगवान विष्णूंना नमस्कार करा. त्यांची थोडीशी म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं थोडंसं पूजा वगैरे करताना म्हणा. आणि ते जर रुपयाचं नाणं आहे ना, ते आपल्या पर्समध्ये नाही तर तिजोरीमध्ये ठेवा. आणि तो तसंच दर एकादशीला ते ठेवायचे, ते खर्च नाही करायचं. आणि मग त्याची उदबत्ती